नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचं पॅटर्न कपड्यावर ठेवून कसं कट करायचं ते बघणार आहोत। तर हा आहे अस्तर आणि ही आहे बंद बाजू आणि समोरची ही आहे खुली बाजू। तर याच्यावर पेपर पॅटर्न कसं ठेवायचं आणि ते कसं कट करायचं ते दाखवणार आहे। तर हा पाठीमागचा भाग आहे तो इथे ठेवायचा आहे। ही आहे बंद बाजू। तर ह्या साईडला गळा आला पाहिजे आणि खुल्या बाजूला फिटिंगची बाजू आली पाहिजे। आता इथं काय करायचं आहे, आपल्याला क्रॉस पट्टी ठेवायचं आहे इथं आणि साइड पीस ठेवायचा आहे। ही आहे साइड पीस। तर साइड पीस आपल्याला इथं ठेवून घ्यायचं आहे। अगोदर तुम्हाला ठेवून दाखवते, नंतर मार्क करते। आणि ही आहे आपली 3 पीस ची साइड पीसची बाजू, ही आपण जे कटोरी म्हणतो ते। आणि बाही ठेवायचं आहे आपल्याला इथल्या बाजूला। तर बघा कसं कसं ठेवणार आहे इथं। तर इथं आपण घ्यायचं आहे आपल्याला पेपर पॅटर्नच्या साइडनी जशास तसं, नंतर कट करायचं आहे। पेपर न हलवता मार्क करून घ्यायचा आहे। तर क्रॉस पट्टी इथेही ठेवलं तर चालतंय आणि साइड पीस इथं ठेवून घ्यायचं आहे। मग अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे। काल याची पेपर कटिंगचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे। ज्या कोणी मैत्रिणी बघितले नसतील तर सारिका फॅशन या चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघून घ्या। खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेला आहे। पेपर कटिंगचा व्हिडिओ आहे 34 साइज। तर इथं अशा बाजूला ठेवून घेऊ। जशास तसं आखून घ्यायचं आहे आपल्याला, कुठेही वाढवून घ्यायचं नाही, कारण की अर्धा इंच आपण अगोदर जास्त घेतलेला आहे, म्हणून आपल्याला कुठेही वाढवून घ्यायचं नाही। पेपर बरोबर कट करून घेतलेला आहे। हे झाले 2-3 भाग आपले। जशास तसं बाही ठेवून घ्यायचं आहे आणि बाहीलाही आखून घ्यायचं आहे साइडनी। बाही आखून झालेली आहे। तर आता इथं आपल्याला क्रॉस पट्टीला आखून घ्यायचं आहे साइडनी। पेपर पॅटर्न अस्तरवर अशा प्रकारे ठेवून आता ही मार्क करून झालेला आहे। तर आता काय करायचं आहे, आपल्याला इथं पेपर कट करून घ्यायचा आहे। पेपर कट अशा पद्धतीने ही पेपर पॅटर्न ठेवून मार्क करून झालेला आहे। तर आपल्याला अस्तर कट करायचा आहे। आता व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे अस्तर कट करून झालेलं आहे। तर ही आहे बाहीचं शेवटचं कट करून घ्यायचं आहे बाहीला। अस्तर कट करून झालेलं आहे। तर आता आपल्याला ब्लाउज पीस ही कट करून घ्यायचे आहे। सिंपल साडीमधला हा ब्लाउज आहे। अशा पद्धतीने
ही बंद बाजू आपल्या साईडला ठेवायची आहे आणि खुली बाजू ही समोरच्या बाजूला ठेवायची आहे. तर इथं खाली पाठीचा भाग टाकून घ्यायचा आहे खालच्या साईडने. इथं टाकायचे आहे साईड पीस. अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि इथेही भाग ठेवून घ्यायचा आहे. वारा असल्यामुळे बाहेरचा आवाज थोडा येत आहे. आणि इथं टाकायचे आहे क्रॉसपट्टी. तर बाही तुम्हाला एवढं कट झाल्याच्या नंतर दाखवते, कारण की समोरच्या बाजूला टाकले तर बाही तिथे दिसणार नाही. तर आता त्याला व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं आहे. कट करण्याची ही खूप सोपी पद्धत आहे. कधी कधी काय होतं, घरात मशीन असते पण पेपरही कट करता येत नाही आणि ब्लाऊजही शिवता येत नाही. अशा खूप साऱ्या मैत्रिणी असतात, घरात मशीन असते पण शिवता येत नाही. त्या मैत्रिणींसाठी खूप सोपी पद्धत आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. तुम्हाला क्लास करूनही पेपर कट करता येत नसेल, ब्लाऊज शिवता येत नसेल, तर हा व्हिडिओ नक्की बघा, शेवटपर्यंत बघा स्किप न करता. तुम्ही जर जास्त पळवत जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला काहीही समजणार नाही. पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला पूर्ण त्याची कटिंग आणि स्टिचिंग ही समजणार आहे. स्टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे. तर काल पेपर कटिंगचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे आणि आज त्याच मापाचाही कपड्यावर पेपर पॅटर्न कसं ठेवायचं आणि ते कसं कट करायचं याची पूर्ण माहिती आणि पेपर कट करूनही दाखवलेला आहे. अशा पद्धतीनेही कट करायचं आहे आपल्याला. तर इथे बाही काढायची आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर बाहीला जोड द्यायचा नसेल तर आता असं जर बाही ठेवलं तर इथं तुम्हाला जोड द्यावा लागणार आहे दोन्ही बाजूंनी. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला ही पीस असं उकलून घेऊन बरोबर असं ठेवून घ्यायची आहे आणि मग आपल्याला ही बाही इथं ठेवून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने कट करायचं आहे आपल्याला, कारण की इथे बाहीला जोड द्यावा लागणार नाही. आज खूप वारा आहे त्यामुळे बाहेरचा आवाज जास्त येत आहे. समजत नसेल तर विचारत चला. तर अशा पद्धतीने आपल्याला ही बाही कट करायची आहे. कोणालाही जमेल अशी ही बाही आहे. इथून असं खालचा कपडाही जास्त झाला तर आपलं अस्तरही बरोबर कट केलेलं असतं, त्यामुळं थोडासा कपडा जास्ती असेल तर काहीही होणार नाही. शिवते वेळेस आपल्याला कट करता येतो तो उरलेला कपडा. अशा पद्धतीने ही बाहीची कटिंग करा तुम्हीही. आणि इथली लेस काढून पुन्हा आपल्याला बाहीला लावून घ्यायचा आहे, कारण की हा लेसचा ब्लाऊज आहे. अशा पद्धतीने ही ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा.